तर मंडळी बघा, आपल्याला लहान मुलांना डब्याला काय करावं हा प्रश्न पडतो आणि मोस्टली लहान मुलांना टमाटे चटणी हा प्रकार खूप आवडतो. तर आज आपल्याला बनवायचे टमाट्याची चटणी. तर नमस्कार, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याला टमाट्याची चटणी बनवायची, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. तरी ते बघा, मी 3 टमॅटो चिरून घेतले, 1 कांदा चिरून घेतला आहे, कारण आपल्याला टमॅटोची चटणी करायची, त्यामुळं टमॅटो नेहमी जास्त लागतो आणि कांदा कमी. तर 3 टमॅटो घेतलेत मी मिडियम साईजचे, आणि 1 छोटा कांदा, म्हणजे मिडियम साईजचाच 1 कांदा घेतला आहे. त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, तुम्हाला जसं आवडतं लाल मिरचीतली पण म्हणजे आवडत असेल तर ती पण करू शकता, पण मला इथे हिरवी मिरची वापरून बनवायची आहे टमाटे चटणी. आणि थोडासा बघा गूळ लागणार आहे आपल्याला, कारण आंबट गोड चवीची चटणी लहान मुलांना फार आवडते. आणि बाकीचं आपल्याला हळद वगैरे, जिरे मोहरी ते आपण करताना पाहूच. तरी आपलं तेल टाकलं, आपण थोडीशी मोहरी टाकतोय, थोडं जिरं टाकतोय, आणि बारीक चिरलेला कांदा, आणि लगेच हिरवी मिरची. हिरवी मिरची कांद्याबरोबर टाकली तर जास्त असं तिखटपणा येत नाही. नुसती तेलात आपण मिरची टाकली ना प्रथम, तर असं पूर्ण तिखट म्हणजे जास्त होती आणि मुलं खायला नको म्हणतात. त्यामुळं अशी कांद्यात परतली ना तर जास्त असं तिखटचा फ्लेवर येत नाही त्याला. तर बघा, इथं आपल्याला कांदा जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे, तर जेवढा पाहिजे तेवढा परतला आहे आपल्याला कांदा. आता आपण त्यात टमॅटो टाकून घेऊ पाहिजे प्रथम, आणि 1-2 मिनटं झाकण ठेवू, म्हणजे मग टमॅटो थोडासा मऊ होईल आपला. तर आपण पाहूयात आपला टमॅटो मऊ झाला आहे की नाही. बघा, अजून मऊ नाही झालेला. आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया, आणि परत 1-2 मिनटं झाकण ठेवायचे. बघा, मस्त झाली आपली टमाटे चटणी. आता आपण त्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. बघा, थोडासा नॉर्मली, आणि थोडीशी हळद. आता जो आपण गुळ घेतला होता थोडासा, तो गुळ घालूयात. इथे घालून थोडा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडतो तसा घाला, अगदी थोडा जास्त घातला तरी चालतो. आणि 1 ते 1.5 मिनटं आपण त्याला परतून घेऊया तसा शेंगदाणे टाकून. आता आपली चटणी इथे तयार झालेली आहे. आपण त्यावर घालूया थोडी कोथिंबीर. बघा, तर इथे बघा आपली टोमॅटोची चटणी कशी झाली आहे. तर सर्वांना खूप आवडते, आणि मला तर खूपच आवडते टोमॅटोची चटणी. तर नक्की करून बघा तुम्ही, अगदी झटपट मुलांच्या डब्यासाठी पण. आणि आपल्याला काहीतरी 2-2 भाज्या करायला हव्या असते सुकी पातळ, त्यामध्ये जरी तुम्ही चटणी केली तरी खूपच भारी. तर आपली ही चटणी नक्की ट्राय करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.